स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, जे शालेय विद्यार्थी आहे, 8व्या वर्गात प्रवेश घेतलेला असेल किंवा नसेल घेतला किंवा 9वा वर्ग किंवा 10वा वर्ग नंतर विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेश घेतलेला असेल, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातल्या सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बाकी इतर ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपण प्रवेश घेतला असेल तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला असेल, तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला असेल तर राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था म्हणून समाज कल्याणची जी वसतिगृह असतात त्या समाज कल्याणच्या वसतिगृहाची ऍडमिशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्या संदर्भातले परिपत्रक आपल्या 25 तारखेला हे परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रातील समाज कल्याणचे जे वसतिगृह आहे त्याकरिता काढण्यात आलेलं आहे. ते परिपत्रक आपल्या माध्यमातून आपण सर्व जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे, शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील किंवा सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील, या सर्वांकरिता हे पत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना खूप जास्त पैसे द्यावं लागतं. 10-10 हजार रुपये पर स्टुडंटला खर्च येत असतो. तो राहण्या खाण्याचा जे मार्जिनल स्टुडंट आहेत, वंचित बहुजन घटकातील विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हे फायदा होणार आहे. बघा या परिपत्रकात काय आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण हे पत्र पाहू. आपण समाज कल्याण आयुक्तालय, चर्चपथ, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचं हे समाज कल्याण आयुक्तालय पुणे स्टेशन जवळ आहे. त्या आयुक्तालयाच्या माध्यमातून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. 25 तारखेचं हे परिपत्रक आहे. बघा, वसतिगृह प्रवेश अत्यंत महत्वाचे, हॉस्टेलच्या ऍडमिशन संदर्भातलं परिपत्रक आहे. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग सर्व महाराष्ट्रातील जेवढे काही प्रादेशिक उपायुक्त आहेत त्यांच्या प्रति हे दिलेलं आहे. आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सर्व जे काही सहाय्यक आयुक्त आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रादेशिक उपायुक्त सर्व विभागाचे आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे विभाग आहेत तेवढ्या विभागाच्या याच्यानुसार हे पत्र काढलं आहे. विषय पहा, शासकीय वसतिगृहाचे सन 2026-27 प्रवेशाबाबत. पुढे काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण वाचून बघणार आहोत. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शालेय वर्षाच्या वर्गाच्या इयत्ता 7वी ते 9वी परीक्षेचा त्याप्रमाणे 10वी व 12वीचे निकाल जाहीर झालेला आहे. शैक्षणिक संस्था स्तरावर विद्यार्थ्यांच्या सन 2026-27 वर्षाकरिता प्रवेशाबाबतची कारवाई सुरू झालेली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी दिनांक 15 जून 2025 रोजी पासून 25 रोजीपासून शाळा, विद्यालय व महाविद्यालय सुरू होणार आहेत. यात यांची चुकी झालेली आहे. यात 25 नाही तर 26 पाहिजे. 15 जून 26 पासून शाळा सुरू होणार आहे असं हे पाहिजे होतं. यानुसार शालेय महाविद्यालय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे सूचना या परिपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे. याचे तंतोतंत पालन सर्व संबंधितांनी करावे व वसतिगृह प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा तक्रारी समस्या निर्माण होणार नाहीत याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी. वर्गवारीनुसार प्रवेशाची वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील. या वेळापत्रकाप्रमाणे स्थानिक व परिस्थितीनुसार दिलेल्या दिनांकाप्रमाणे अर्ज स्वीकारून वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया, प्रवेशाची पहिली यादी, दुसरी, तिसरी यादी प्रसिद्ध करून नमूद दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम करावी. मोठ्या शहरांच्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत चालते. अशी ठिकाणे वगळता ज्या ठिकाणी शाळा महाविद्यालयाची संख्या अत्यंत कमी असेल अशा ठिकाणी स्थानिक परिस्थितीचा विचार करून प्रवेश प्रक्रियेची कारवाई दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण करण्याची मुभा संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावर राहील. पहा, काही कॉलेजेसचे ऑगस्ट म्हणजे MBBS असेल किंवा BMS असेल, इंजिनिअरिंग असेल, यांची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की तेव्हापर्यंत ही प्रक्रिया चालवायची आहे. परंतु काही स्थानिक ज्या काही बाबी आहेत म्हणजे स्थानिक जिल्हा लेवलच्या आहेत, तालुका लेवलच्या आहेत, यांच्या प्रक्रिया मात्र लवकर होत असतात. त्यामुळे त्यांचा सर्व जे राईट्स आहेत ते अधिकार आहेत ते सहाय्यक आयुक्ताला राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, याचं वेळापत्रक यांनी दिलेलं आहे. शालेय जे विद्यार्थी आहेत 8वी पासून 6वी पासूनचे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करायचा असेल तर किती तारखेपर्यंत, 30/6 पर्यंत त्यांना अर्ज करता येणार. पुढचा महिना जो 6वा महिना आहे तो पूर्ण त्यांचा पूर्ण महिनाभर त्यांना ही अर्ज प्रक्रिया करता येणार आहे. आणि प्रवेश प्रक्रिया अंतिम म्हणजे तुम्हाला प्रवेश प्रक्रिया अंतिम कधी राहणार आहे तर 7/7 म्हणजे जुलैच्या 7 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत जे 10वी पास झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम, व्यावसायिक नाही बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्सेस, BA असेल, BSc असेल, असे जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत यांची प्रवेश प्रक्रिया जे अर्ज करण्याची तारीख आहे ती 15/7 आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या अजून इथून 1.5 महिना
म्हणजे हा जून महिना पूर्ण आणि 15 जुलै पर्यंत असे 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला प्रवेश प्रक्रिया करता येणार आहे. आणि शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै पर्यंत तुम्हाला नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना हा टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे. hmas.in gov.in या साईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करता येणार आहे आणि ती साईट मात्र सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हा परिपत्रक या ठिकाणी काढलेला आहे. आणि या नॉन प्रोफेशनल कोर्सेस 11वी-12वीचे विद्यार्थी आणि 8वी-9वी-10वीचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण ग्रुपला शेअर करा, ज्या माध्यमातून ज्यांना वसतिगृह पाहिजे, ज्यांना मोफत खाणे, मोफत राहणे, मोफत स्टेशनरी विथ स्टायफंड अशा ज्या सेवा योजना आहेत या योजना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं वसतिगृह आहे. 36 जिल्हे असतील, 36 जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहेत. विभागाच्या ठिकाणी मात्र 4-4 वसतिगृह आहेत, कुठे जास्त वसतिगृह आहेत, 6-6, 7-7 वसतिगृह आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर असेल, पुणे असेल, जिथे शिक्षणाचं जास्त प्रभाव आहे अशा ठिकाणी मात्र वसतिगृह जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, सर्व कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा, आपल्या घरचं ग्रुप असेल किंवा कुटुंबाचा ग्रुप असेल त्यावर शेअर करा, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याची माहिती होईल आणि त्यांचा या वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक भुर्दंड जे पालकांवरचं ते कमी होईल आणि वसतिगृहामध्ये त्यांचा नंबर लागेल. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा जो पत्र आहे हा पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला जॉईन व्हा, त्यावरती तुम्हाला हा पत्र मिळेल. धन्यवाद.